हाय गाईज, तर आता आपण आलो आहोत हनुमान पॉईंट पर्यटन स्थळाजवळ. आणि इकडे हनुमान पॉईंट म्हणजे जवाहर स्टेशनपासून 10 मिनिट्स बाय स्कूटी और बाईक वडेवर यू विल ब्रिंग, आणि हाफ ॲन आवर बाय वॉक एवढं डिस्टन्स आहे. तर इकडे बघण्यासारखं म्हणजे असं आहे की तिकडे एक मंदिर आहे हनुमानाचं, तर तिकडे दर्शन घ्यायचं आहे. दुसरं काहीच नाही आहे इकडे, म्हणजे असं पण ग्रीनरी आणि सिनारिओ खूप छान आहे आजूबाजूचा. सो चला तर मग दाखवते. आता मी ड्राईव्ह करताना व्हिडिओ नाही काढू शकत, सो आय विल टॉक टू यू लेटर. तर आता आपण आलो आहोत हनुमान पॉईंटला, आणि हेच आहे ते हनुमानाचं मंदिर. आणि इथे खूप सारे पर्यटक बसलेले आहेत त्या साईडला, तर त्यांना आपण नाही घेऊ शकत आपल्या फ्रेममध्ये. सो लेट्स सी, आय शो यू व्हॉट इज सराउंडिंग. तर इथून एक खूप भारीशी दरी आहे, आणि इथे एक लिहिलं आहे आय लव्ह जवाहर म्हणून लिहिलेलं आहे. ही पूर्ण लाल मातीचा एरिया आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे, ते पण दाखवेन तुम्हाला आतून. इथे खूप सारे म्हणजे घोडेच नाही आहे, सॉरी काय बोलते मी. बघा तिकडे आय लव्ह जवाहर पॉईंट आहे, आणि इथे मस्त एक घोडा आहे शिवाजी महाराजांचा. आणि इथे एक दरी आहे छानशी. इथे एक मोठीशी मस्तपैकी स्कूटी आहे, त्याच्यावर सगळे लोक बसलेत. सो असंच आहे अराउंड. आता हिवाळा आहे, सो मोस्ट ऑफ द पीपल्स कम हिअर टू विजिट. सगळे आजूबाजूला अशीच ग्रीनरी आहे. आय विल गो अँड शो यू. सी, पूर्ण सगळी छोटी छोटी गावं दिसतात, लाईक अ सनसेट पॉईंट इथे. असं इथे असा राजवाडा आहे. जवाहरचे जे राजे होते प्रिव्हियस, त्यांचा राजवाडा आहे तो, जो इथून विजिबल आहे पूर्ण. तर यावेळेस माझ्याकडे इतका टाईम नाही आहे, सो नेक्स्ट टाईम वेदर आय विल कम, दॅट टाईम आय विल विजिट हिअर फॉर शुअर अँड आय विल शो यू व्हॉट इज अराउंड इट. तर आता राजवाडा तुम्ही पाहिला, आत्ता मी तुम्हाला दाखवते हनुमानाचं मंदिर. खूप शांत शांत वाटतं इकडे. माझा आवाज घुमतोय. इथे पद्बाबा आहेत, सदानंद महाराज आहेत, सॉरी पद्बाबा सदानंद महाराज काय ते आय डोंट नो. तर आरती लावली आहे. ही हनुमानांची गदा आहे, दगडाचा दिवा आहे, सगळं मस्त बनवलेलं आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो ही आहे माझी गाडी, आणि आता मी चालले आहे. लाल मातीने शूजची झाली आहे काशी. यू कॅन सी दॅट. लेट्स सी. ॲक्च्युली आय फॉरगॉट टू गिव्ह यू द हाऊस टूर ऑफ माय ग्रँडमदर्स हाऊस. सो इथे मागे हौद आहे आमचा, अख्ख्या घराचा वॉटर सप्लाय. खूप खोल आहे हौद, बुडून एखादं मरेल असावाला. आधी एक कंपाऊंड होतं जिथे खूप सारी झाडं लावलेली वेगवेगळे फ्रूट्सची, फ्लावर्सची. तर इथे कुठेतरी एक अळवडीचं पण झाड आहे, आय गेस ते आहे. आणि इथे बाकीचे झाडं आहेत, कढीपत्त्याचं वगैरे झाड लावलं आजीने. आणि ही आमची तुळस आहे. ही आम्ही लहान असल्यापासूनची तुळस आहे. ही तुळशीची पानं आजी रोज खाते. हे पार्किंग आहे. ही चूल आहे, ही मोठी चूल आजीची आहे, ही वाली. आणि ही छोटी चूल आहे ती माझ्या बहिणीने बनवली आहे. तिची चूल आहे ती छोटीशी. आणि हा शेकोटीचा डब्बा आहे, ते पाणी भरून ठेवलेलं आहे, स्टोरेज. चुलीमध्ये सरपण लागतं, तर ते इकडे आहे. आणि ही घरातली पहिली गाडी. हाय हॉल, मॅसिव्ह. हा पसारा मी केला आहे, सो इग्नोर इट, कारण मी लिहित होते. मी सध्या मूवी बघते. आमच्याकडे असंच काय काय स्टोरेज भरून ठेवलेलं असतं, कांदे बटाटे. सो हां, हिअर इज भगवद्गीता विच इज गिफ्टेड बाय माय ग्रँडफादर टू मी.
हा बेडरूम आहे आणि ही मी, हे कपाट आहे माझ्या मम्मीचं आहे, हे आजी आजोबांचं आहे. हां, ही कोठी, ह्याला कोठी म्हणतात. ह्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ वगैरे ठेवलेलं आहे. इथे अजून कोठ्या आहेत, त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी असं काय 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 ठेवलेलं आहे. हे असं स्टोरेज, त्यात पण स्टोरेज आहे. इथे वॉशरूम आणि बाथरूम आहे. हे किचन आहे, खूप मस्त आहे. सी कशी मस्त मांडून ठेवलेत बघा माझ्या आजीने भांडी. किचनमधून पार्किंगमधून असं गप्पा मारायला मस्त आहे. एकदम क्लीन, नीट अँड टायडी. अजिबात कुठेही घाण अनहायजीन असला प्रकारच नाही आहे. हा फ्रीज. आणि हे बघा, इकडे बैल आहेत आमचे 2. हे खूप जुने बैल आहेत, मी लहान असल्यापासूनचे हे बैल आहेत. आणि दर बैल पोळ्याला आम्ही त्याला पूजतो. सो हे देवघर. इकडे असं संगमरवरी खडकापासून आमचं ते हे बनवले. अतिशय जड देवार आहे, 4 माणसं लागतात हा देवारा उचलायला. आणि आमचे कुलदेवता वगैरे त्याच्यावरती ठेवलेले आहेत सगळे. हा टी व्ही नंबर 2, हा छोटा आहे जरासा. आधी हा एकच होता, आता मोठा टी व्ही आहे. सो इथे एक डोर होता जो जॉईंट होता, म्हणजे बेडरूम आणि हॉलला जॉईंट होता असा. तो डोर आता बंद केला आहे. आईचं आणि माझं भांडण झालं की आमची पळापळ असायची इथून. मग इथून परत बाहेर. चलो सिया. I'm leaving now. इच्छा होत नाही जायची पण मी चालले.